नमस्कार, मी जे डी. आपले स्वागत आहे पॅसिफिक माइंड्स विथ जे डी या पॉडकास्टमध्ये. या पॉडकास्टमधून आपण अशा व्यक्तींशी संवाद साधणार आहोत ज्यांनी स्वतःच्या कामातून, साधनेतून आणि विचारातून समाजावर एक ठसा उमटवला आहे. आजचा आपला पहिलाच भाग. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणपतीच्या नमनाने करतो आणि या गणपतीच्याच आशीर्वादाने श्री गजाननाचे रूप ज्यांना आपण मानतो असे श्री गजानन महाराज यांची साधना करणाऱ्या सौ विद्याताई पडवळ आज आपल्याबरोबर आहेत. तर आपण त्यांच्याशीच गप्पा मारून त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया. नमस्कार विद्याताई. नमस्कार जेडी. तुमच्या पहिल्याच पॅसिफिक माइंड्स विथ जेडी या ब्रॉडकास्टला माझे अनेक शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा. थँक्यू. माझा पहिला प्रश्न मावशी तुम्हाला हाच असेल की श्री गजानन महाराजांशी तुमचं नातं कसं जुळलं? म्हणजे माझं माहेर जे आहे ते कोल्हापूरचं आहे. 1980 सालापर्यंत आम्ही शेगाव गजानन महाराज ही नावही आम्हाला काही माहिती नव्हती, आमच्या ऐकिवात आली नव्हती. माझी आई हायस्कूलला शिक्षिका होती. एक दिवस स्टाफरूममध्ये शाळेतल्याच एका बाईने गजानन महाराजांची जुनी पोथी, लाल कव्हर असलेली, जुना महाराजांचा ब्लॅक व्हाईट फोटो असलेला, अशी ती आणली होती. आईने सहज विचारलं, ही पोथी कोणाची आहे? तर त्यांनी सांगितलं शेगावच्या गजानन महाराजांची आहे. आणि मग आईने तो फोटो पाहिला आतला आणि तिला असं आतून वाटलं की हेच आपले सद्गुरू आहेत. आणि मग हे कुठं आलं शेगाव, हे कोण गजानन महाराज, यांची माहिती तिने त्या बाईंच्याकडून घेतली. आणि मग माझे आईबाबा पहिल्यांदाच कोल्हापूरवरून शेगावला गेले आणि मग तिथे आईने पोथी विकत घेतली आणि मग तिने तिचं वाचन सुरू केलं. माझं तेव्हा लग्न जमलेलं होतं. लग्न सुरळीत व्हावं म्हणून तिने मला पण ती पोथी वाचायला दिली. मी ती खरं अक्षरशः यांत्रिकपणे वाचली. झोपच आली होती शेवटच्या अध्यायानं. पण आईच्या आनंदासाठी, तिच्या समाधानासाठी मी ती पोथी पूर्ण वाचली. आणि मग त्यानंतर लग्न झालं. मग मी काही ती पोथी परत वाचली नाही. पण मला पहिल्यापासून वाचनाची आवड म्हणून आईने नंतर माझ्यासाठी पण एक पोथी घेऊन आली ती आणि मग तिने मला दिली. 1959 साली माझ्या मोठ्या मुलाच्या बाबतीत मला मग महाराजांचा अनुभव आला. आणि प्रचिती वेण्या कवण्याची परमार्थीनं निष्ठा बसे तसं झालं. त्यानंतर मी ती पोथी वाचायला सुरुवात केली. रोज एक अध्याय याप्रमाणे मी ती पोथी वाचत गेले. आणि मग 1919 साली त्या वर्षी पहिल्यांदाच मी, मिस्टर, मला एक मुलगा मुलगी आहे, त्या 2 मुलांना घेऊन आम्ही शेगावला आलो पहिल्यांदा. त्यानंतर दरवर्षीच येत राहिलो. 97 साली माझ्या लक्षात आलं की पोथी आपल्याला यायला लागलेली. आणि अशा याच्यातूनच माझं महाराजांशी नातं जुळलं. सो हे मुखोद्गत, हे विजय ग्रंथ मुखोद्गत करण्यामागची प्रेरणा अशी काही नव्हती? ते तुम्ही सतत वाचत होत्या? अनुभव तीच प्रेरणा होती आणि त्याच्यातून मी वाचत गेले. मावशी, तर मला तुम्ही सांगू शकाल का मुखोत्पारणाची सुरुवात कशी झाली? 97 साली जेव्हा माझ्या लक्षात आलं की पोथी आपल्याला यायला लागलेली आहे, पण लोकांना असं स्वतःहून कसं सांगायचं की मला पोथी येते. तर मी माझ्या एका मैत्रिणीला घरी बोलावलं आणि तिला म्हटलं किंवा मला पोथी येते असं मला वाटतंय, तर तू ती तपासून बघ. कारण आपण जेव्हा स्वतः जेव्हा वाचायला लागतो ना, तेव्हा थोडं अडलं काही तर आपण ती ओवी बघायला जातो, बरोबर आहे की नाही हे पण बघायला जातो. तर पुढच्या ओवीचा शब्द दिसला की मग आपल्याला तो शब्द दिसला की आपल्या लक्षात येत नाही की आपण मग त्या ओवीच्या संदर्भाने पुढे बोलू लागतो. म्हणजे आपलं न बघतासुद्धा ती ओवी आपल्याला आठवायला हवी, असं होत नाही. तर म्हणून मग मी मैत्रिणीला बोलावलं. दशमी, एकादशी, द्वादशी आम्ही दोघींनी मिळून ते घरी बघितलं. तिनं तपासलं आणि ती म्हणजे नाही, तुलाही यायला लागलेली आहे. पण मग मी नंतर घरगुती अशा समारंभात माझ्या मैत्रिणींच्या घरी असे पारायण सुरू केले. पण 8 मे 2011 या दिवशी नाशिकला 9 जणांचं पारायण त्यांनी ठेवलेलं होतं. मुखोद्गत पारायण करते. माझ्या आधी 9 जण होते. 3 दिवस आधी त्यांना माझं नाव कळलं आणि मग त्यांनी मला विचारलं, तुम्ही याल का? म्हटलं ठीक आहे, मी येते. माझं नाव काही निमंत्रण पत्रिकेत नव्हतं, आगंतुकच होते खरं तर मी. मग त्यांनी
स्टेजवर 10 जण झाले. त्यांनी आम्हाला 2-2 अध्याय दिले. बापटताईंना 3 अध्याय दिले, कारण ते ज्येष्ठ आहेत. आणि मी माझ्या शैलीत ते 2 अध्याय म्हटले आणि उलट झालं, लोकांनाही खूप आवडलं आणि त्यानंतर पारायण सुरू झालं. पण मग तुम्हाला ह्या वयामध्ये मुखोद्गत पारायण करणं कठीण वाटलं का? तुम्हाला चॅलेंजेस काही वाटले नाही का? नाही नाही, काही नाही. काहीच नाही. ही शक्ती करून घेते, त्यामुळे तसंच उलट आनंददायी येतो माझा अनुभव. ओके. मग तुम्हाला सार्वजनिक जेव्हा पहिल्यांदा तुम्ही केलं तर तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता? हां, मग हे पारायण 8 मे 2011ला नाशिकमध्ये झालं. त्यानंतर माझं नाव कळलं काही लोकांना, त्यांना आवडली होती शैली. मग 1 जानेवारी 2012 या दिवशी अकोल्यामध्ये मोठा माझा एकटीचा जाहीर कार्यक्रम झाला. शारदा समाज या शाळेच्या ग्राउंडवर म्हणजे सोहळा आयोजित करण्यात आला होता. जवळजवळ 1,500-2,000 लोक होते. तेव्हा माझा तो पहिला जाहीर पब्लिकमध्ये असा म्हणता येईल तो कार्यक्रम झाला आणि लोकांना तो आवडला. त्यामुळे तो एक अनुभव पण विलक्षण होता. एवढ्या लोकांच्या समोर मी पहिल्यांदाच पारायण करत होते. पण महाराजांच्या कृपेने ते त्यांनी छान करून घेतलं. वा. मग तुम्ही इतके वर्ष सातत्याने हे पारायण करत आहात, तर हे साध्य करण्यासाठी तुम्ही काही केलं का? तुम्हाला हे ऑटोमॅटिकली जमत गेलं जसं जसं तुम्ही करत गेलात? नाही, ऑटोमॅटिकली म्हणता येणार नाही. मी काही त्यासाठी केलं नाही काही प्रयत्न खास. गजानन महाराजांच्या कृपेने ती पारायणं होत गेली. आणि त्यानंतर 21 जानेवारी 2018 या दिवशी गणेश जयंती होती. त्या दिवशी अमरावती शहरात अक्षरशः इतिहास घडला. 52,000 लोकांचं महापारायण त्यांनी आयोजित केलेलं होतं. आणि त्या पारायणाला म्हणजे व्यासपीठावर मला ते करण्याचा मान गजानन महाराजांच्या कृपेने मिळाला. म्हणजे ज्या ठिकाणी पारायण झालं त्या ठिकाणाला आता अमरावती महानगरपालिकेने महापारायण चौक असं कायमचं स्मारक केलेलं आहे त्या महापारायणाचं. आणि तो बसचा एसटीचा तो थांबा म्हणून त्यांनी तिथे त्याला मान दिलेला आहे. म्हणजे हा एक कार्यक्रम झाला. पण ही महाराजांची कृपा होती. मी काही स्वतः त्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत. पण एक होतं की महाराजांच्या पूर्ण विश्वास आणि लोकांनी बोलावलं तर आपण जायचं, कारण ही महाराजांची सेवा आहे आणि त्यांच्या कृपेने हे सगळं घडून येतं. हा माझा मनापासून विश्वास आहे, ती श्रद्धा आहे. छान. मावशी, तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही बरेच वर्ष पारायण केलं आणि मग तुम्हाला असं जाणवलं की आपल्याला पारायण यायला लागलंय, आपण मुखोद्गतपणे पण हे करू शकतो. पण म्हणजे ह्यासाठी तुम्ही असं काही एखादी खास टेक्निक अशी नाही वापरली, स्मरणशक्तीची म्हणा किंवा अभ्यासाची, तुम्हाला जमत गेली? छान प्रश्न विचारलास. कसं माहिती का, ही पोथी जरी यायला लागली तरी ती म्हणताना ना खूप भान ठेवावं लागतं. याचं कारण या पोथीत एकसारख्या ओव्या खूप आहेत. म्हणजे अगदी शब्दाचा प्रत्यय जरी बदलला ना तरी तो अध्याय बदलतो. तुला एक उदाहरण सांगते. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पूर्वीत, ही ओवी 3ऱ्या अध्यायात येते. आणि हेच शब्द परत 18व्या अध्यायात येतात. भक्त जी जी इच्छा करी, पण इथे त नाही आहे प्रत्यय. भक्त जी जी इच्छा करी ती तू पुरविसी श्रीहरी. हे भान ठेवावं लागतं थोडं. म्हणजे भक्त जी जी इच्छा करी तर ही ओवी एकच आलेली आहे. पण त प्रत्यय लागला तर तो 3रा अध्याय येतो. प्रत्यय नाही लागला तर 18वा अध्याय येतो. रात्रीच्या वेळेचं वर्णन सुद्धा अध्याय 3 वेळा आलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा समान ओव्या आहेत. पण ते भान ठेवावं लागतं की आपण कुठला अध्याय म्हणतो आहोत. मग मी यासाठी काय केलं, जेव्हा माझी पोथी मुखोद्गत झाली, माझ्या मैत्रिणींनी ती ऐकली, तरी पण त्यासाठी थोडं जाहीर आपण जेव्हा करतो ना तेव्हा ते वेगळं असतं. तिथे आपली अशी म्हणजे गोंधळ होता कामा नये आपला असा. तर यासाठी मी आता उदाहरणार्थ रात्रीच्या 3 वर्णनाच्या 3 अध्यायात वेगवेगळ्या प्रकारे आलेली आहेत. ओव्या काही समान आहेत त्यातल्या, म्हणजे 4 चरणांची एक ओवी, त्यातल्या काही 2 चरणं समान आहेत. तर मग मी ते जरा नोट डाऊन केली की बा कोणत्या अध्यायात कसं रात्रीचं वर्णन आहे, या अध्यायात कसं आहे, या अध्यायात कसं आहे.
त्याच्यानंतर हे आता मी सांगितलं तसं प्रत्यय बदलला तरी ओवी कशी बदलते हे पण मी थोडं नोट केलं. प्रत्येक अध्यायाचा शेवटसुद्धा बऱ्याचदा एकसारखा येतो, पण काही थोड्या शब्दांचा फरक असतो. म्हणजे हा श्री गजानन विजय ग्रंथ तारको भवाब्दीत अवघ्या भाविकांकारणे हा दुसरा अध्याय झाला, आणि तेच 17व्या अध्यायात हा श्री गजानन विजय ग्रंथ तारको भवाब्दीत भाविक भक्तांकारणे. म्हणजे असे शब्दांचे बदल आहेत, पण ते सूक्ष्म आहेत, लक्ष ठेवावं लागतं. तर ते मी सगळे शेवट म्हणजे सगळ्या अध्यायांचे जे शेवट आहेत ते सगळे लिहून काढले त्या अध्यायानुसार, आणि त्याच्यावर थोडी मेहनत घेतली, त्यामुळे ते जास्त अधिक मुखोद्गत झालं. बरोबर. मावशी, तुम्ही हे गेले जवळजवळ 30 वर्ष आय थिंक करत असाल. 30 वर्षांनी 11 साली सुरू झालं ना माझं, म्हणजे त्याच्या आधी थोडं 25 हां अध्याय मुखोद्गत झाला त्याला झाली 30 वर्ष, म्हणजे होतील आता 27 साली. पण जाहीर पारायण करणं आणि मुखोद्गत खूप जणांचे आहेत अध्याय. म्हणजे बाबा मला खेड्यापाड्यात घेऊन जातात, त्यांचे खूप जणांचे मुखोद्गत आहेत, पण सादरीकरण करण्यासाठी म्हणजे थोडं आपण म्हणून डेअरिंग लागतं, स्टेज डेअरिंग, तो आत्मविश्वास लागतो. त्यामुळे कदाचित त्याच्या अभावी काही जण करत नाहीत ते, पण पोथी येत असते बहुतेकांना. मग तो आत्मविश्वास तुम्हाला त्याच्या मागचं काही कारण आहे का? याचं कारण मी लहानपणापासूनच स्टेजवर काही काही परफॉर्म करत आलेली आहे. मी अगदी पहिल्या इयत्तेत असल्यापासून भाषणं करायची स्टेजवर. कॉलेजमध्ये आल्यावर काही कथाकथन वगैरे कार्यक्रम सुरू केले. खुल्या गटामध्ये म्हणजे लग्न झाल्यानंतर संसार वगैरे सुरू झाल्यावर मी काही खुल्या एकांकिकातही काम केलं, आणि त्यामुळे मला स्टेजवरती स्टेज डेअरिंग पहिलं लहानपणापासूनच आहे. त्यामुळे मला काही अवघड गेलं नाही की हे पारायण करणं. सो मग ह्या एवढ्या 25 वर्षांच्या प्रवासामध्ये तुम्ही साधारण किती वेळा पारायण सार्वजनिकपणे केलं असेल? सार्वजनिक पारायणं झाली ती 1238 झाली आत्तापर्यंतची, आणि त्यापैकी 103 पारायणं ही परदेशात अमेरिका, कॅनडा, सिंगापूर या देशात महाराजांनी घडवून आणली. 15 जुलै 2012 या दिवशी माझं पहिलं परदेशातलं पारायण झालं. ते अमेरिकेतल्या न्यू जर्सीतल्या मॉर्गन व्हिले इथे झालं, आणि त्यानंतर मग परदेशात हे हळूहळू नाव कळलं, आणि मग लोक बोलवायला लागले. आणि महाराजांची लीला, ज्यांच्या घरी पहिलं पारायण झालं त्यांच्याच घरी गेल्या वर्षी महाराजांनी 100वे पारायण करून घेतलं. म्हणजे ही शक्ती इतकी पॉवरफुल आहे, त्यांची मॅनेजमेंट इतकी पॉवरफुल आहे की आपण चकित व्हायला होतं. खूपच सुंदर. आणि मग ह्या एवढे जे पारायण तुम्ही केलेत ह्याच्यामध्ये तुम्हाला असे काही अनुभव आलेत का, किंवा तुम्हाला या पारायणामुळे तुम्हाला तुमच्यात काही बदल जाणवले का? नक्कीच खूप बदल झालेले आहे. खरं तर माझ्या एका आयुष्यातच माझे 2 भाग झालेले जीवनाचे. मी पहिले खूप सांगितलं तसं कथाकथन करायचे, काही एकांकिका करायचे, काव्य रचनेतही मला काही म्हणजे प्राइजेस मिळालेली आहेत. कथा लेखनातही मला दिवाळी अंकातल्या नाट्य परिषदेसारख्या, कोकण नाट्य परिषदेसारख्या त्या संस्थांची पहिली प्राइजेस मिळालेली आहेत. पण ते आयुष्य माझं आता वेगळं झालं, आणि महाराजांनी मला या मुखोद्गत पारायणातून या आध्यात्मिक क्षेत्रात आणलं. मी खरं तर मुळची एवढी आध्यात्मिक नव्हते, पण महाराजांनी माझ्यात आता पूर्ण बदल घडवून आणला, आणि माझ्या लक्षात आलं की ही खूप वेगळी शक्ती आहे, जी शक्ती आपल्या तर्काच्या पलीकडे आहे. अतर्की अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात कारण ही शक्ती कार्यरत असते, आणि त्यामुळे त्या शक्तीवर एक माझा विश्वास बसलेला आहे. आणि आता माझ्या लक्षात आलेलं आहे की माझ्या आयुष्यात ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या, किंवा आता इथून पुढे ज्या घडणार आहेत, त्या सगळ्या त्या शक्तीच्या हातात आहेत. तेव्हा ती शक्ती सगळं घडवून आणते, आणि हा एकदा विश्वास आपल्या मनात आला ना जयदीप, तर मग आपण निश्चिंत होतो. आणि आता आपण सामान्य माणसं, संकट येणं, प्रारब्ध भोगावं लागतंच आपल्याला, आपली कर्म आपल्याला भोगावी लागतात, पण हे करताना एक आत्मविश्वास असतो की शक्ती आपल्याला सांभाळणार आहे. त्यामुळे जी काही संकट येतात त्याच्याविषयी काळजी करण्याचं आता मला काही राहिलेलं नाही काळजी करण्यासारखं, कारण माहिती आहे की शक्ती आपल्याला त्यातून बाहेर काढणार आहे, आणि जे भोगतोय ते आपल्या कर्माची फळं आपण भोगतोय, पण ती शक्ती त्यातून आपल्याला बाहेर काढते. इतकंच नाही
तर त्या संकटाला सामोरं जाण्याचं एक मानसिक बल आपल्यात देते. हा विश्वास आहे माझ्या मनात. माझ्या पाठीशी शक्ती आहे, ती मला सांभाळते आहे आणि हा विश्वास आयुष्य जगताना खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी निश्चिंत आहे आता. एक प्रकारचं असं काळजी करावं, याची चिंता करावी, मुलाबाळांचं काय होईल काही नाही. आता ती शक्ती ती बघणार आहे ते सगळं. हा विश्वास असल्यामुळे एक निश्चिंतता मनाला आलेली आहे. अगदी काही मी म्हणत नाही की मी खूप शांत झालेली आहे वगैरे. मन माझं ते खूप कठीण असतं, पण तरी थोडं का होईना पण मनाला शांतता मिळालेली आहे. अरे, मग तुमच्या आठवणीत जसं तुमच्यामध्ये तुम्हाला बदल जाणवला, तुमच्या आठवणीत ह्या पारायणांमुळे कुठल्या भक्तांमध्ये तुम्ही बघितलाय का बदल झालेला? म्हणजे मी पारायण करत जाते. माझी थोडी कथाकथन शैली आहे. मी कथाकथन शैलीत पोथी सांगते. पाठ झाली आहे म्हणून जशी आहे तशी बराबर सांगत जात नाही. आणि जेव्हाही पोथी मुखोद्गत झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं, वाचताना नव्हतं आलं, पण पोथी मुखोद्गत झाल्यावर लक्षात आलं की पोथी एक सुरात सांगण्यासारखी नाही आहे. या पोथीमध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत, प्रसंग घडत आहेत, वेगवेगळ्या व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत. तेव्हा आपण त्या पद्धतीने ही पोथी सांगितली तर. आणि मी मूळची कथाकथनकार आहे. नाट्य परिषदेची स्टेट विनर आहे. त्यामुळे माझे खूप कार्यक्रम चालायचे. एकांकिकात काम केल्यामुळे थोडं व्हॉइस मॉड्युलेशन वगैरे थोडंफार येत होतं. त्यामुळे मग मी त्याचा उपयोग करून ही पोथी सांगायला सुरुवात केली. आणि मी म्हटलं तसं आधी माझ्या मनात संभ्रम होता की एक आध्यात्मिक ग्रंथ आपण अशा पद्धतीने सांगतो आहोत. पण लोकांना मी सांगितलं की 11 साली पहिल्यांदा मी 2 अध्याय म्हटले, ते लोकांना आवडले. आणि त्यानंतर लोकांचे हे अभिप्राय, लोक म्हणायला लागले की आम्हाला ही पोथी कळायला लागली. हां, पोथीतल्या संकल्पना आम्हाला स्पष्ट व्हायला लागल्या. कारण पोथी वाचताना कोण किती कसं बोलतं आहे हे आम्ही कधी लक्षात घेतलं नाही. पण आता मला लक्षात येतं की या पोथीमध्ये कोण किती वेळा बोलतं आहे, कशा पद्धतीने बोलत आहेत हे आमच्या लक्षात यायला लागलं. त्यामुळे पोथीची आवड निर्माण झाली, पोथी वाचनाची. आणि म्हणजे एकच सांगते मी, एक उदाहरण सांगते. 11व्या अध्यायात महाराजांच्या मुखातच एक ओवी आहे, वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी. आता ही ओवी वाचताना बरेच जण वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी असं वाचत आले. आता वेडं कुत्र, कारण त्या भास्कर पाटील यांना पिसाळलेलं कुत्रं चावलेलं होतं, त्यामुळे त्या वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी असा लोक अर्थ घेत होते. पण तसं नाहीये. महाराज भास्कर पाटलांना उद्देशून म्हणतायत वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी. कुत्र्याचं विष ते विषच, ते पिसाळलेलं असो किंवा साधं असो, त्याचं विष ते भिंतच. त्यामुळे असं मग लोकांना यातले फरक कळायला लागले. ही महाराजांची कृपा. तर किंवा 18व्या अध्यायात बापूंना कायना विठ्ठल दर्शन घडतं, त्या पोथीमध्ये न शब्द नाही आहे. जो त्याने घरी पाहिला तोच त्याने आता पाहिला, दर्शनात न जाता रावळात नाही आहे. खरं तर बापूंना काळे रावळात गेलेलेच नाही आहेत. त्यामुळे दर्शनात जाता रावळात हे नाही आहे, तिथे न हवं आहे. हे असं काही महाराजांच्या कृपेने लक्षात आलं. त्या गोष्टी मी देते लोकांना आणून. कित्येक गावात अडाणी म्हणजे बायका असतात, जुन्या बायका म्हणजे आजी वगैरे असलेल्या, त्या पोथीला येऊन अशा बसतात आणि म्हणतात पोथी कळली ग तुझ्यामुळे. म्हणलं हो का? तर म्हणजे या बायका आपल्या पाराभर वाचतात, आम्हाला काही कळत नाही. कित्येक जण म्हटले या पोथीत संवाद येथे सुद्धा आम्हाला कधी लक्षात आलं नव्हतं. पोथी वाचायची, उरकायची, एकदा पारायण झालं की झालं असं नाही. तर त्या पोथीतला आनंद लोक म्हणतात की आम्हाला मिळायला लागला. आणि कित्येक ज्यांना कधी पोथी हातात धरली नव्हती ते सुद्धा पोथी वाचायला लागले. जयदीप, हे फार मोठं श्रेय आहे की बाबांनी हे करून घेतलं ना, ही त्यांची कृपा आहे. मला काय भक्तीचा, बाबांची भक्तच म्हणजे मी काय वाढवणार नाही आहेत, तेच त्यांच्या कृपेने करून घेणार आहेत. पण एक भक्तीची ओढ म्हणू आपण, गोडी म्हणू, लोकांच्यात निर्माण झाली. त्यात मला खूप आनंद मिळाला. फारच सुंदर. कारण पोथीमध्ये इतके वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या बोलण्यामागे वेगवेगळे भाव आहेत. इवन महाराजांच्या वाक्यांमध्ये पण वेगवेगळ्या भावांमध्ये ते बोलतात. तर ते हे तुम्ही फारच सुंदर सांगता, ह्यात काहीच वाद नाही. पण आता एवढे 25 वर्ष तुम्ही हे
सार्वजनिकरित्या करताय, तर तुम्हाला कधी ब्रेक घ्यावा असं वाटलं? नाही, अजिबात नाही. का माझा आनंद आहे. माझ्या आयुष्यातला तो पारण सोहळा म्हणजे काय असतं, मी जेव्हा सांगते तेव्हा त्या गोष्टीमध्ये मी रमून जाते. त्यामुळे ते पारण म्हणजे मला गजानन बाबांचा सहवास असतो. त्या सगळ्या त्यामध्ये आलेल्या व्यक्तिरेखा माझ्या अवतीभोवती वावरत असतात. त्यामुळे तो माझ्या दृष्टीने एक आनंद सोहळा असतो. त्या काळात पुन्हा जाणं, महाराजांना अनुभवणं, हे मला म्हणजे खूप आनंददायी तर आहेच आहे, पण खूप विलक्षण समाधान देणार आहे. मग तुम्हाला पारायण करताना असे कुठले आध्यात्मिक अनुभव आले? सांगायला गेलं तर खूप आहेत, पण महाराजांनी मला कधी दृष्टांत दिलेला नाही आहे. म्हणजे मी हे सांगते, खूप लोकांना महाराजांनी दर्शन दिलेलं आहे असं फक्त सांगतात. मला मात्र कधी प्रत्यक्ष दर्शन महाराजांनी दिलेलं नाही आहे. पण त्यांचे काही म्हणजे असे आवाज ऐकू येतात, काही विचार वगैरे. माझा 25 डिसेंबर 2017 साली ओंकारेश्वरला कार्यक्रम झालेला होता. आपल्या गजानन महाराजांचं मंदिर आहे संस्थाने उभारलेलं. एका खांडवा इथे राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याने त्यांच्या 25व्या विवाहानिमित्त तो पारायण सोहळा तिथे ठेवला होता. आणि तेव्हा 25 डिसेंबर प्रचंड गर्दी ओंकारेश्वरला. मंदिरात जायला पण आम्हाला काही मिळालं नाही. आणि रात्रीची आम्ही पोचलो होतो खांडवावरून. त्यामुळे आम्ही गेलोच नाही नर्मदा किनारी वगैरे. आणि त्याच्यानंतर हे झालं. आणि मग त्याच्यानंतर 30-31 डिसेंबर त्या दिवशी माझा शेगावमध्ये 2 ठिकाणी कार्यक्रम झाले. आणि मला इतका आवाजाचा त्रास झाला. अध्याय पूर्ण होत होते, पण मला बोलताना प्रचंड त्रास होत होता. मला काही कळेना, आतापर्यंत आवाज नीट होतोय, काय झालं 2 दिवसात. 31 डिसेंबरला तेव्हा शब्द आले, नर्मदेला का नाही भेटलीस, मैयाला नाही भेटलीस तू. मी एकदम चपापले, अरे बापरे, खरंच मी 25 डिसेंबरला गेले तेव्हा मैयाला भेटले नाही. असं म्हणजे असं काही येतं, अनुभव येतात. मावशी, तुम्ही आत्तापर्यंत पारायण करताना बरेच अनुभवले आहात, तर ह्याच्यापैकी कुठला लक्षात राहील असा क्षण आहे? मी आत्ताचा एक नर्मदा मैयाचा सांगितलाच, पण एक विलक्षण अनुभव मला करोना काळात आला. आपल्याला माहिती आहे की 2020 सालपासून तो करोना सुरू झाला. माझा मुलगा जो आहे तो न्यू जर्सीत राहतो. आणि मी पारायणासाठी आले की त्याच्याकडे आधी उतरते आणि मग इतर ठिकाणी अशी जाते, म्हणजे महाराज घेऊन जातात. तर सगळा कार्यक्रम 20 सालातला ठरलेला होता. प्रत्येकाने आपापल्या तारखा निश्चित केलेल्या होत्या. कारण मी नेहमी यायच्या आधी कळवते की मी या तारखेपासून या तारखेपर्यंत अमुक काळापर्यंत मी येणार आहे आणि तुम्हाला हव्या तर तुम्ही त्या तारखा निश्चित करा. मग इथली मुलं तुमच्यासारखे फक्त एक पारायण ग्रुप फॉर्म करतात आणि त्यामध्ये प्रत्येकजण आपल्याला सोयीनुसार आपल्या तारखा घेतात. त्याप्रमाणे पूर्ण 15 पारायणं होणार होती त्या वर्षी 20 साली. आणि सगळे आता मुलं साधारण जानेवारी एंडला तिकीटं काढतात, आपली डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल. हे सगळं ठरलेला होता कार्यक्रम. 11 जानेवारीला माझा शनिवार होता, माझ्या मुलाचा फोन आला. तेव्हा तो काही बोलला नाही आणि म्हणजे नेहमीसारखं घरगुती गप्पा झाल्या. पण 12 जानेवारीला परत त्याने फोन केला. त्या दिवशी रविवार होता आणि तो मला म्हणाला, आई तू ह्यावेळेला येऊ नकोस. अरे म्हटलं, असं का म्हणतोस? नाही म्हणे, मला कळत नाही आहे की मी का म्हणतोय असं, पण तू ह्यावेळेला येऊ नकोस इकडे. अरे म्हटलं, त्याचं नुकतंच लग्न झालेलं होतं, म्हणजे 4 वर्ष झालेली होती. म्हटलं, तुम्हाला काही दोघांना प्रॉब्लेम आहे का? नाही म्हटलं, आमच्या प्रॉब्लेमचं काहीच नाही आहे, पण तू येऊच नकोस. हेच त्यानं धरलं सारखं. तो तेच म्हणायला लागला. अरे म्हटलं, कार्यक्रम ठरलेला आहे सगळं, जवळजवळ 15-16 कार्यक्रम आहेत आणि तू येऊ नकोस म्हटलं तर आता कसं काय होईल? नाही म्हणे, तू येऊ नकोस आहे आई यावर्षी. तर आता आपलाच मुलगा येऊ नको म्हटल्यावर कसं काय करणार ना. आणि मला खूप वाईट वाटलं. मी काय बोलले नाही तेव्हा. रात्री खूप म्हणजे रडले मनाशी मी. म्हणजे आपलाच मुलगा आपल्या घरी येऊ नको म्हणतोय, खूप लाजिरवाण आहे. मी इथल्या मुलांना काय सांगणार की माझा मुलगा नको येऊ म्हणतोय म्हणून मी येणार नाही. तर मी 1-2 दिवस त्याच याच्यात होते, मनस्थितीत. 3ऱ्या दिवशी मी विचार केला की ठीक आहे ना, आपला मुलगा नको म्हणतोय तर नको यायला. 1 वर्ष नाही गेलो आपण तर काय होईल.
पण मग इथल्या मुलांना मी कळवलं की मी येत नाही आहे यावर्षी. तर त्या मुलं म्हणाले की का मावशी का नाही येणार. अरे म्हटलं माझी थोडी घरगुती प्रॉब्लेम आहे. आता मी त्यांना काय सांगणार माझा बरोबर. मुलगा येऊ नको म्हणतोय म्हणून. तर त्यानं म्हटलं अरे थोडंसं घरगुती अडचणी आहेत, काही आमच्या इथे आहेत काही प्रॉब्लेम घरगुती निर्माण झाले, तर त्यामुळे मी येत नाही. तर तेव्हा बघ जयदीप, जानेवारी महिन्यात कोरोनाचं नावही नव्हतं भारतात. तिकडे चायनामध्ये सुरू झालं चायनामध्ये त्या सुरुवात डिसेंबरमध्ये झाली. एवढंच, भारतामध्ये नाव नव्हतं. बरोबर. आणि मी ते कॅन्सल केला पूर्ण कार्यक्रम. आणि नंतर मार्चपासून तर 23 मार्चला कोरोना ऑफिशियली डिक्लेअर झाला भारतात. जाणं येणं काहीच नाही, घरातच सगळे ठप्प झालं सगळा बाहेरचा व्यवहार. म्हणजे जर मी यायचं ठरवलं असतं आणि मुलांनी तिकीटं काढली असती, या सगळ्या मुलं काढतातच जानेवारी एंडला, तर कोणालाही तिकिटाचे पैसे परत मिळाले नसते, मी तर येऊ शकले नसते. आणि जर समजा त्याच्या आधीच मी इकडे आले असते आणि कोरोना नंतर सुरू झालं असतं तर इकडे अडकले असते. बरोबर. पण महाराजांनी काळजी घेतली. माझ्या मुलाच्याच मुखातून त्यांनी मला सांगितलं की तू येऊ नकोस यावर्षी. त्यांनी तुमची आणि भक्तांची काळजी काळजी घेतली की या इथल्या मुलांनी $1 त्यांना परत मिळाला नसता, सगळंच हे झालं असतं, ठप्प झालेलं होतं सगळाच जगाचा व्यवहार. पण महाराजांचा हा मला विलक्षण अनुभव आला. आता माझाच मुलगा येऊ नको, आता तुम्ही समजा आम्हाला नाही ठेवायचा इकडे व्यंकॉरला कार्यक्रम असं म्हटलं असतं तर मी नसते इकडे आली, दुसरीकडे गेले असते. पण माझ्याच मुलाने येऊ नको म्हटल्यामुळे मी आले नाही. आणि पुढचं सगळा जो होणार होता काही गोंधळ झाला असता तिकिटांचा वगैरेचा सगळा टळला. ही महाराजांची लीला आहे. हा मला विलक्षण अनुभव तेव्हा आला. खरंच. मावशी, तुम्ही पारायण जेव्हा करता तेव्हा तुमच्या मनाची अवस्था काय असते? म्हणजे तुम्ही शब्द वाचत असता का तुम्ही काहीतरी अनुभवत असता? मी माझ्याशी सांगितलं की मी अनुभवत असते पारायण. माझ्या दृष्टीने पारायण सोहळा आनंददायी असतो. याचं कारण ते प्रसंग पोथीत जे वर्णन केलेले आहेत, ज्या काही घटना पोथीत आलेल्या आहेत त्या घटना मी त्यामध्ये समरस होऊन जाते. आणि त्या व्यक्तिरेखा मला अशा जाणवतात की माझ्या आसपास त्या वावरत आहेत. महाराज असे बसलेले आहेत, बंगटला असा चाललेला आहे, असं का कोण जाणे, पण मला असं जाणवत राहतं. आणि त्यामुळे मी त्या याच्यात समरस होते आणि तो भाव येतो. हां, मी असंच आहे. त्यामुळे बरेच जण म्हणतात की शेगावच्या त्या काळात आम्ही जातो जेव्हा संस्थांचे प्रमुख आदरणीय शिवशंकर भाऊ, दुर्दैवाने त्यात आपल्यात नाही आहेत, पण त्यांनी जेव्हा माझा एक पहिला अध्याय ऐकला होता त्यांच्या ऑफिसमध्ये, आम्ही त्यांना 13 साली भेटायला गेलो होतो, तेव्हा ते म्हणाले तुम्ही वेगळ्या शैलीत सांगता, बघू तरी काय आहे, तुम्ही कसं सांगता. तर मी त्यांना ऐकवलं. तेव्हा ते म्हणाले होते शब्दाला शब्द महत्त्वाचा नाही, तुम्ही जेव्हा तो शब्द उच्चारता तेव्हा त्या शब्दामागचा भाव हा तुमच्या वाणीत आला पाहिजे, तुमच्या आवाजात आला पाहिजे. तो शब्द तुमच्या समोर असा जिवंत झाला पाहिजे, तर त्या वाचनाला त्या पारायणाला अर्थ आहे. आणि हे तुम्हाला साधलेलं आहे. हे त्यांचे उद्गार म्हणजे माझ्या दृष्टीने गजानन महाराजांचे आशीर्वाद होते. आणि त्यानंतर मग खूप आनंददायी सोहळा असतो. माझी मनस्थिती म्हणशील तर मी त्या ह्याच्यात असते. तोच अनुभव खूप विलक्षण अनुभूती येते. मग हे साधारण 7 ते 8 तास पारायण चालू राहतं, राईट? मग इतका वेळ मन एकाग्र कसं ठेवता की मन विचलित होऊ नये ह्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता का? तुम्ही ह्या फ्लोमध्ये गेला की तुम्हाला ते वेगळं काही करायची गरजच पडत नाही? होतं कधी कधी विचलित पण होऊ शकतं, कारण मी पण सामान्यच आहे. तर पण एक होतं, मी लगेच महाराजांचा चेहरा नजरेसमोर आणते किंवा महाराज माझ्यासमोर बसलेले असतात, त्यांच्याकडे पाहिलं तरी मला लक्षात येतं आपण पोथीत, आपण इथे आहोत, आपण 4 लोकात असलो तरी त्यांच्यामध्ये नाही आहोत, लौकिकदृष्ट्या आहोत, पण सूक्ष्मदृष्ट्या आपण महाराजांच्या बरोबर आहोत. तेव्हा असं मन विचलित होणं बरोबर नाही, हे लक्षात येतं. किंवा गणगण गणात बोते आपण नुसतं म्हणायला लागलो ना तरी पण आपण अचानक ते आपल्या जे एरवीसुद्धा, तर आपण जे काही घडतंय त्याच्यापासून आपलं मन विचलित होतं, विफल होतं.
काळजीनं काळवंडून जातं. पण अशा वेळेला आपण तो मंत्र जरी जपला ना तरी पण आपलं मन थोडं का होईना पण स्थिर व्हायला मदत होते, हे मात्र नक्की. त्यामुळे मी कधी कधी ते शब्द, तो मंत्र माझ्या नजरेसमोर आणते आणि पुन्हा बाबांच्या पाशी जाऊन बसते. छान. तुम्हाला एवढी पारायणं करताना कधी अशी आव्हानं वाटली तुम्हाला की हे मला करायला जमेल का, किंवा कुठल्याही प्रकारची आव्हानं म्हणता येईल का? महाराज परीक्षेत खूप बघतात हं, गजानन बाबा अतिशय बघतात. एकतर माझा अनुभव म्हणजे मी जळगावला कार्यक्रम करून रात्रीच्या अमरावती एक्सप्रेसने ठाण्याला येत होते. ट्रेन जळगावलाच 1.5 तास लेट झालेली होती. तर माझ्या डोक्यात आता हे ठाण्यालाही उशिरा पोहोचेल, त्यामुळे मी गजर थोडा उशिराचा लावला मोबाईलमध्ये. आणि जेव्हा तो गजर झाला तेव्हा बघितलं, म्हणजे गजर व्हायच्या आधीच मी एकदम जागी झाले तर हे ठाणे स्टेशन आहे असं शब्द आले. बापरे, मी खडबडून उठले. होय, ठाणे आलो. मी बॅग बघता बघता गाडी निघाली, सगळं सुटली होती. मी त्या समोरचे माझ्यासमोर बसले होते, त्यांना म्हटलं बापरे माझं ठाणं आलं. तर त्यांनी जी पिशवी बॅग येईल, दोन्ही बॅग आमच्या जवळजवळच होत्या. मी ते बघितलंच नाही. मी धाडकन खाली उतरले. मग त्यांनी बिचाऱ्याने ती बॅग माझी जी होती, डफल बॅग होती, त्याची खाली फेकली आणि ते आत गेले. मग मी थोडी खुश झाल्यावर बघते तरी डफल बॅग दुसऱ्यांची चालली होती. अगो बाई, म्हटलं ही बॅग तर दुसऱ्याची आली. आणि त्या दिवशी माझा 10 वाजता कार्यक्रम होता ठाण्यात एकांच्या घरी. त्यांच्या आई आजारी होत्या, मग त्यांनी ती वेळ म्हणजे हे घेतली होती की तुम्ही याल का, तुम्ही चालेल 10 वाजता तुम्ही प्रवास करून येणार आहे, 10 वाजता आला तरी चालेल. पण ती बॅग दुसऱ्याची आल्यावर मला काय करावं कळेना. थोडा वेळ थांबले, म्हटलं नाही आता ही विदर्भ एक्सप्रेस होती ती, आता ही जाईल CSTला. आता आपण बॅग तरी आपली पण बॅग पाहिजे त्यांच्या. मग मी CSTला गेले लोकल पकडून. तिथे गेले तर विदर्भ एक्सप्रेस 18 नंबरच्या प्लॅटफॉर्मला येते. तिथे गेले तर ते सगळे ते तिथले कर्मचारी होते, ते सगळं चादरी वगैरे गोळा करत होते. त्यांना म्हटलं इथे माझी बॅग होती. त्यामुळे नाही, ती बॅग होती ना ती तुमची दादर स्टेशनला गेलेली आहे. परत मी आणि तो प्लॅटफॉर्म खूप शेवटी आहे CSTला. परत चालत आले, परत लोकांना दादरला उतरले. दादरला कुठे हरवलेल्या वस्तू मिळते मला माहिती नव्हतं. मी तिथे विचारलं, मग मी भांबवलेच होते. त्यात कार्यक्रम माझा 10 वाजता, याच्यातच मला जवळजवळ 8:30 पावणे 9 झाले होते. मग मी तिथे गेले, मला ते ऑफिस मिळालं. मग मी तिथे विचारलं त्यांना, माझी बॅग गेलेली आहे. ते म्हणे तुमची बॅग आहे का? म्हटलं हो. नशिबाने तुम्ही लगेच आलात. एकदा हे हरवलेल्या याच्यात गेलं की ती लवकर 2-3 दिवस मिळत नाही, मग तुम्हाला अर्ज करावा लागतो म्हणे. तर म्हणे थांबा, मी हे आहे ज्यांची बॅग आहे ते दादरलाच आहे, मी त्यांना बोलावतो. मग त्यांनी फोन नंबर दिला होता. मग त्यांना नंबर दिला. त्यांनी माझी बॅग तिथे ठेवून गेले होते ते, आणि त्यांची बॅग माझ्यापाशी होती. तर मग त्यांनी फोन केला. मग ती फॅमिली आली. आणि ती फॅमिली कोण निघाली? विष्णुसा सावजी, ज्यांचा उल्लेख आहे. त्यांचे आत्ता जे नातू आहेत त्यांचा मुलगा होता, आणि त्यांची दवाखान्याची ती सर्टिफिकेट्स फाईल होती. त्यामुळे बरं झालं दिलं गेले ती दवाखान्याची फाईल घेऊन. त्यांना काहीतरी दादरला दाखवायचं होतं त्यांच्या कोण नातेवाईकांना, आणि म्हणून ते आलेले होते. पण मी ती बॅग घेऊन जवळजवळ 11 वाजता घरी पोचले माझी बॅग घेऊन. त्यामुळे आंघोळ वगैरे करून मग 12:30 12:15 मी कार्यक्रम सुरू केला. तो एक विलक्षण. भावाने खूप परीक्षा पाहिली पण मी पण त्यातून मार्ग दिला त्यांनी. बॅगची अदलाबदलच झाली. मावशी, तुम्ही 1238 पारायणं केली, त्यातली 103 विदेशात केली, बरोबर? मग तुम्ही परदेशात अमेरिकेत, कॅनडात वेगवेगळ्या ठिकाणी पारायणं केली. तुमच्या कुठल्या भक्तांबरोबरच्या काही आठवणी ज्या तुम्हाला नेहमी लक्षात राहिल्यात आत्तापर्यंत? आहेत, खूप भक्तांनी त्यांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहेत, आणि विलक्षण अनुभव भक्तांना येतात. म्हणजे मी नेहमी म्हणते, गजानन बाबांनी जी ही आहे ओवी आहे, सदाचार रत सद्भक्ता फळ लाभे बघता बघता. हे खरं आहे. जो शरण जातो महाराजांना, पूर्ण तन मन धन समर्पण करतो, त्याला महाराज देतात अनुभव. असे कित्येक अनुभव मला भक्तांनी सांगितलेले आहेत, आणि ते इतके सांगणं म्हणजे शक्य नाही. म्हणजे त्याच्यात मला वाटतं
की गजाननच्या लीला सांगणं खूप कठीण आहे. अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब कोणानं लागे कधी, हे मात्र खरं आहे. खूप महाराजांनी हे केलेले आहेत, अनुभव दिलेले आहेत. खेड्यापाड्यात पण लोक इतक्या विलक्षण श्रद्धेने महाराजांच्या दर्शनाला येतात. आणि मी सांगते, मी करसगाव अमरावतीजवळच आहे करसगाव, परतवाड्याच्या इथे. तिथे माझा कार्यक्रम होता, बरंच 17 साली वगैरे असेल. तर तिथे कार्यक्रम व्हायच्या आधी तिथे मंदिर आहे महाराजांचं. तर ते तिथले आयोजक मला आधी मंदिरात घेऊन गेले दर्शनासाठी. महाराजांचा सुंदर चांदीचा मुखवटा तिथे होता. तर मला खूप आवडला, कारण मी बऱ्याच ठिकाणचे मुखवटे पाहते पण चेहरे वेगवेगळे असतात. हा चेहरा खूपच रेखीव आणि आखीव असा खूप सुरेख होता तो मुखवटा. तर मी विचारलं, हा मुखवटा कोणी दिला? तर त्यांनी जे सांगितलं त्याच्या मला डोळ्यात पाणी आलं. कोणी दिला असेल हा जयदीप, आपण कल्पनाही करू शकत नाही. तिथे शेतमजुरी करणाऱ्या नांदुरकर नावाच्या बाई आहेत. अच्छा. त्यांनी स्वतःचे शेत नाही, स्वतःचं दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून 51,000 रुपये जमवले. आणि त्यातून खामगावरून हा चांदीचा त्यांनी संपूर्ण मुखवटा संस्थान त्या मंदिराला दान केला. काय भक्ती, काय श्रद्धा. आपण म्हणतो आम्ही एवढं कमवतो, एवढं देतो. अरे ह्या गरीब लोकांची एवढी दानत बघितली त्या बाईंनी, किती हे केलं असेल. 51,000 रुपये शेत मजुरी करणाऱ्या बाईंनी जमवावे आणि ते दान द्यावेत. ही महाराजांची श्रद्धा, ही महाराजांची भक्ती, ही महाराजांची खरी सेवा. आणि मग त्यांचा सत्कार मध्ये पारायण झाल्यानंतर मध्ये माझ्या हस्ते म्हणजे करण्यात आला. मी त्या बाईंच्या हातात घेतले, माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरं तर त्यांच्या हाताला सगळे रक्ते पडलेले होते, हात खरखरीत हात. पण ते हातात घेतले तेव्हा मी म्हटलं, देखणे जे हात ज्यांचे, ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, गंधाने रंगलेले मंगलाचे सोहळे. हे बाबा बोरकर मला आठवले, माझ्या डोळ्यात पाणी आलं. असे अनुभव येतात रे खूप ह्याच्यात. आत्ताच्या काळात आणि अशी द्यायची दानत दुर्मिळ झालंय. हे आपण शिकण्यासारखं आहे, शिकणार काय खरंच. आणि गर्व कधी करू नये. याच्यावरून महाराज मला खूप खेड्यापाड्यात घेऊन जातात आणि दाखवून देतात. असलं तर माजू नये, नसलं तर वाईट वाटून घेऊ नये, फुकाचं उगीच वाया घालू नये, आणि जे मिळालं असेल ते आनंदाने वाटून द्यावे, असं महाराज दाखवून देतात. त्यामुळे खूप असे अनुभव महाराज देतात गावोगावी जाऊन. त्या अश्राप श्रद्धावान लोकांची भक्ती पाहिली की मन भरून येतं. खरंय. मावशी, आत्ताच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात आत्ताच्या पिढीने अध्यात्माशी कसं जोडावं याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण कधी कधी प्रश्न पडतो, सुरुवात कुठून करावी? तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? माझं नेहमी एक म्हणणं असतं की अध्यात्म हे एकमेव असं शास्त्र आहे की जे तुमचं मन काळजीनं काळवंडलं असेल, विफल झालं असेल, नैराश्यात खूप ते ग्रासून गेले असेल नैराश्याने, तर अध्यात्म हे एकच शास्त्र तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतं. सद्गुरूंची तुमची भक्ती असेल तीच तुम्हाला त्यातून तारू शकते, दुसरं काही कोणीही नाही तारू शकत. तुम्ही केवळ म्हणजे आपला प्रपंच, आपली नोकरी, आपली मुलं बाळं यातच जर तुम्ही गुंतला असाल तर पुढे जायचं आहे मला. पण कधीतरी परिस्थिती अशी येते की आपल्याला विफल व्हायला होतं, मग नको वाटतं, हे आयुष्यच नको वाटतं. अशा वेळेला अध्यात्म हेच तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतात. याचं कारण तुम्ही आता तू म्हणता कशी सुरुवात करायची, काही नाही, तुम्ही रोज पोथी वाचलीच पाहिजे असं नाही. कारण तुमची प्राधान्यता वेगळ्या गोष्टीने. तुम्हाला नोकरीत आज संघर्ष आहेत, कुठेही गेलात तरी तुम्हाला नोकरी टिकवायची, त्यातले संघर्ष झेलायचे, शिवाय येणाऱ्या अडीअडचणीत तुम्हाला निस्तरायचे आहेत. अशा वेळेला एवढं पोथीत मन एकाग्र होणं कठीण आहे, किंवा एवढा वेळ मिळणं सुद्धा कठीण आहे. अर्थात त्यातूनही काही मुलं मी बघितलेली आहेत तर वाचतात पोथी, थोडा वेळ का होईना पण वाचतात.
एक अध्याय तरी वाचून बाहेर पाडतात. तर अशा वेळेला आपल्याला एवढा एक अध्याय वाचणं इतका वेळ नसेल तर एक पान वाचावं, 10 ओव्या वाचाव्यात. हेही नाही जमलं तरी उठता बसता झोपता जेवता खाता फिरता नुसतं जय गजानन श्री गजानन एवढं नामस्मरण करावं. महाराजांची मूर्ती नजरेसमोर आणावी आणि जय गजानन श्री गजानन नमस्कार करावा. आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करावी. तरीही महाराज तुम्हाला मदत करतात. आणि मग कोणीतरी माझा मदत करणारा आहे, मला या परिस्थितीत सावरणार आहे, हा आत्मविश्वास जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा आपल्याला आयुष्यात संकट झेलायला एक बळ येतं. बरोबर. आणि ही परिस्थिती पालटणार आहे. जसं रात्रीनंतर दिवस आहे तर आता माहितीच आहे सगळ्यांना, पण ती रात्र संपेपर्यंत धीर धरायचं अवसान ही शक्ती देते. त्यामुळे तुम्ही कोणतेही तुमचे सद्गुरू असतील तर त्यांची उपासना करा. परवाच मला एकाने सांगितलं की सद्गुरू कशासाठी करायचा, असं बऱ्याच जणांना संभ्रम पडतो. तर एक लक्षात घ्या, त्या म्हणाले आपल्याला देवापर्यंत डायरेक्ट जाता येत नाही, अशा वेळेला सद्गुरू आपल्याला देवापर्यंत घेऊन जातो. म्हणून सद्गुरू हे आपल्याला देवापाशी जाण्याचं माध्यम आहे आणि म्हणून आयुष्यात सद्गुरू लागतो. छान छान. आणि तुम्ही म्हणालात तसं खरं आहे, गजानन विजय ग्रंथाचं भाषांतर वेगवेगळ्या भाषांमध्येही आहे, इंग्लिशमध्ये आहे. इकडच्या मी लहान मुलांना बघितलंय की मराठी त्यांचं एवढं छान नसतं, वाचता येत नाही म्हणून इंग्लिशमध्ये वाचतात. कारण शेवटी त्यांना त्याच्यातून शिकवण मिळणं हेच महत्त्वाचं. खरं, नक्कीच. मावशी, तुमचे यूट्यूब चॅनल पण आहे बरोबर, तर तुम्ही त्याबद्दल पण काही सांगाल? हां, काय झालं, कोरोनाच्या काळात महाराजांनी माझ्याकडनं प्रत्येक अध्यायावर निरूपणं लिहून घेतली आणि त्यानिमित्त वाचन लेखन खूप झालं. पण जेव्हा पहिल्या अध्यायाचं निरूपण झालं तेव्हा आम्ही असं ठरवलं, म्हणजे मी माझ्या मुलीनं आणि मिस्टरांनी, की आपण एक यूट्यूब चॅनेल सुरू करावं जेणेकरून त्या चॅनेलवर ह्या सगळ्या अध्यायांची निरूपणं आपल्याला हे करता येतील, टाकता येतील. म्हणून ऋषीपंचमी 2020 हा आम्ही मुहूर्त साधला आणि त्या दिवशी पहिल्या अध्यायाचं निरूपण आम्ही त्या चॅनेलवर टाकलं. आणि मग नंतर पूर्ण 21 अध्यायांची पण निरूपणं त्याच्यावर आम्ही प्रसारित केली. आणि त्यानंतर मग व्हिडिओ पारायण, ऑडिओ पारायण आणि महाराजांचा एक गजर महाराजांनी माझ्याकडनं लिहून घेतला, तो गजर, असे आम्ही काही थोडे उपक्रम त्याच्यातून प्रसारित केलेले. तर विद्या पडवळ या नावानंच माझं ते चॅनेल आहे. ओके. तुम्ही तुमचा प्रवास एका वाक्यात कसा सांगाल? एका वाक्यात सांगायचं तर सारी गजानन बाबांची कृपा, हेच शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या प्रवासाची मार्मिकता तिथेच आहे, त्यांच्या कृपेतच आहे. त्यामुळे सारी श्री गजानन बाबांची कृपा. जय गजानन. जय गजानन. मावशी, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, यासाठी तुमचे खूप आभार. खूप खूप मस्त वाटलं. आणि तुमचा हा प्रवास तुम्ही इतका सुंदररित्या उलगडून दाखवलात, यामुळे आम्हाला आमचे दैनंदिन जीवन आणि अध्यात्म याची सांगड कशी घालता येईल याचे छान मार्गदर्शन मिळाले. मावशी, तुमच्या कार्याचा आणि विचारांचा असा नंदादीप असाच तेवत राहो ही सदिच्छा. खूप धन्यवाद. आपण आपला भाग आज इथेच संपूयात. थँक्यू. नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पॅसिफिक माइंड्स विथ JDला फॉलो करा. आणि हो, तुमच्या मित्रांनाही सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या महिन्यात आणि जाणून घेऊ अजून एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या प्रवासाबद्दल. धन्यवाद.